So whenever we speak, so there are very different words for speaking. Whenever you speak, that time too you can use different word for different types of talking or speaking. Okay, for example, talk म्हणजे बोलणे, utter म्हणजे सुद्धा बोलणे, म्हणजे एखादा तोंडातून शब्द उघडणे सुद्धा अटर शब्द आहे. टेल म्हणजे सांगणे, हे पण एक प्रकारचं कम्युनिकेशन आहे. अनाउन्स म्हणजे काय करणे, घोषणा करणे, राईट. डिक्लेअर म्हणजे घोषणा करणे, परंतु म्हणजे घोषित करणे. ठीक आहे. व्हॉइस म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मत किंवा आवाज. कन्वर्स म्हणजेच संभाषण, कन्व्हर्सेशन शब्द आहे तसाच. से म्हणजे म्हणणे. त्यानंतर आस्क म्हणजे विचारणे, प्रश्न, तो पण एक प्रकारे बोलण्यासाठीच वापरला गेलेला शब्द आहे. त्यानंतर चॅट, गप्पा मारणे. गॉसिप हे सुद्धा गप्पा मारणे, परंतु कशा, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा आपसात एखाद्या व्यक्तीबद्दल आपण थोडक्यात, हे निगेटिव्ह शब्द आहे थोडासा. गॉसिप नकारात्मक थोडीशी चर्चा जेव्हा असते त्याला आपण गॉसिप म्हणतो. लेक्चर व्याख्यान, जे शिक्षक वगैरे मोठ्या प्रमाणात देतात त्याला लेक्चर म्हणतात. कम्युनिकेट त्याला संप्रेषण म्हणतो आपण. एक्सप्लेन स्पष्टीकरण. त्यानंतर आहे अपहोल्ड म्हणजे समर्थन. त्यानंतर सपोर्ट, एखाद्याला पाठिंबा देणे, हे सुद्धा एक प्रकारचं. प्रेज प्रशंसा करणे. त्यानंतर रिकमेंड सुचवणे, आपण सांगतो ना, रिकमेंड दॅट थिंग और रिकमेंड दॅट शॉप, एखाद्या दुकानाचं आपण म्हणतो की ते चांगलं आहे. रिक्वेस्ट विनंती. त्यानंतर अर्ज, हे सुद्धा एक प्रकारचे विनंतीच आहे, परंतु अर्ज म्हणजे काय, विनवणे, राईट. प्लीड म्हणजे बाजू मांडणे, एखाद्या व्यक्ती त्याला त्याची बाजू मांडायची आहे. इंट्रोड्यूस म्हणजे परिचय. मेन्शन नमूद करणे, एखादा मुद्दा आहे तर तो नमूद करणे. रेफर टू म्हणजे किंवा रेफर संदर्भ देणे. डिस्कस चर्चा. त्यानंतर रिमार्क शेरा देणे, कॉम्प्लिमेंट वगैरे आपण त्याला म्हणतो तसं. रिब्यूक म्हणजे दोष देणे. त्यानंतर कमेंट ऑन म्हणजे टिप्पणी देणे. सध्या तर आपण एखाद्या यूट्यूब चॅनल असेल किंवा कुठलाही सोशल मीडिया, त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देतो, ती कमेंट मार्फत देतो. स्कोल्ड रागवणे, हे सुद्धा एक प्रकारचं बोलणंच आहे. चाइल्ड खडसावणे, रागवणे. स्कोल्ड आणि चाइल्ड बोथ आर सेम. क्रिटिसाइज समीक्षण, एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या लेखाची तुमचं मत सकारात्मक नकारात्मक, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही मांडणे. त्यानंतर बिरेट खरडपट्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दोष वगैरे त्याचं हे करणे, लिस्ट करणे. फॉर एक्झाम्पल पुलअप म्हणजे खेचणे, एखाद्या व्यक्तीला आपण चिडवतो वगैरे ते त्याला खेचणे म्हणतो. रिप्रोच म्हणजे दोष ठपका देणे, तुझ्यामुळं हे झालं, तुझ्यामुळं ते झालं. ॲडमॉनरिश म्हणजे धिक्कार, निषेध. सजेस्ट म्हणजे सुचवणे. इंडिकेट दर्शवणे. मीन म्हणजे किंवा त्याला अर्थ. डिनोट म्हणजे सुद्धा दर्शवणे. शो दाखवणे. आय विल शो यू असं म्हणतो आपण कधी कधी भांडताना, मी तुला दाखवतो, म्हणजे दॅट इज वन टाईप ऑफ कम्युनिकेशन. रिफ्लेक्ट प्रतिबिंब किंवा मग व्यक्त होणे एखादं. आणि एक्सप्रेस, दोन्हीचा अर्थ एकच होतो. एक्सप्रेस म्हणजे सुद्धा व्यक्त होणे. आणि रिव्हील म्हणजे एखादं कोड आहे किंवा एखाद्या मनात व्यक्तीच्या काही विचार आहे, प्रकट होणे किंवाच उलगडणे, याला आपण
So these are kinds of speaking, and we speak, but from whole used words are used for communication and express your feelings, your thoughts, your ideas. Okay, so that's it.